एक तू ही निरंकार, परमपिता परमात्मा, तू कण कण वासी, तू करता आणि करविता, आहे सर्व ही तुझ पाशी. अंग संग पाहुनी तुझला, विनंती करी अवतार सदा. राजांचाही तू महाराजा, मी दासांचा दास तुझा, मी दासांचा दास तुझा. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावान्तीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. परमादरणीय सात्संगाची प्रेमाने बोला. आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे. अहो भाग्य आहे की तुम्हासारख्या साधू संतांचं दर्शन दासला या ठिकाणी या सत्संगच्या माध्यमातून होत आहे. सद्गुरूने उपलब्ध करून दिलेला दरबार या ठिकाणी येण्याचं भाग्य पूर्वजन्मीचे पुण्याईनं मिळत असतं ते या ठिकाणी दासला प्राप्त झालेलं आहे. एक माऊली ज्ञानवरायांची उभी आहे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, यालाही शरणागता शरण मीच ऐकू. की जो अनन्य भावाने शरण येईल, सर्व धर्माचा त्याग करून अनन्य भक्ती भावाने जो शरण येईल त्याचे जन्म मरण मी चुकवीन. सात्संगाची माऊलीच्या सांगण्याचा अर्थ जन्म मरण चुकवीन म्हणजे या ठिकाणी आपण जन्माला आलेलो आहोत म्हणजे आपण मरणार नाही असं नाही. मरणार तर सर्वजण आहे, प्रत्येकाला मरणाची भीती असते. असं कोणी नाही की त्याला मरणाची भीती नाहीये. एक व्यक्ती मरायचंय, आत्महत्या करायची म्हणून एका जंगलाच्या दिशेने चालला आणि या दिशेने चालला की जंगलामध्ये वाघ आहेत, सिंह आहेत आणि मला खाऊन टाकतील. अंधार पडलेला होता, त्या दिशेने चालला आणि रस्त्यात एक माणूस भेटला त्याला. ते म्हणे कुणीकडे चालले या दिशेनं? ते म्हणे जंगलात चालला. अरे कशाला चालला? तिकडे वाघ आहे, सिंह आहे, तुला खाऊन टाकतील, चावतील. आता त्यासाठीच चाललो म्हणे, मला जगायचं नाही, आत्महत्या करायची, मला मरायचंय मला. बर मरायला चालला, मग हातात काठी कशासाठी? मग रस्त्याने कुत्रे बित्रे असले तर मोबाईल राहते हातात. सत्संगाची मरणाची भीती प्रत्येकाला आहे. मग जन्माला आपण आलेलो आहोत, मरायचं तर प्रत्येकाला आहे. पण हे जन्म मरण जर चुकवायचं असेल, मरण जर चुकवायचं असेल तर आपल्याला जन्म चुकावा लागेल. जन्मालाच यायचं नाही. मग जन्माला जर आलं नाही तर मरायचा विषयच येत नाही, भीतीचा विषयच येत नाही. एक ग्रहस्थ एका साधूकडे गेला, म्हणे मला झोप येत नाही आणि इकडून तिकडून आलीच म्हणे झोप, तर रात्री मला भयानक स्वप्न पडतात. असे भयानक पडतात, मी घाबरून उठतो, परत मला पुन्हा झोप येत नाही. काहीतरी औषध द्या. पूर्ण दवाखाने पालते घातले, सगळे हॉस्पिटल मोठमोठे पालते घातले, काही विलास काय म्हणे नाही. त्या साधूकडे आला, काहीतरी द्या मला, अंगारा द्या, काहीतरी द्या म्हणे. तेवढी झोप येत नाही. झोपेमध्ये आरबळतो, भीती वाटली. ते म्हणे सोपं आहे. ते साधू म्हणे सोपं आहे, भीती वाटते ना, झोपेमध्ये भयानक स्वप्न पडतायत ना, तर त्याच्यावर सोपा उपाय झोपायचंच नाही. मग त्याप्रमाणे जर मरणाची भीती वाटते ना तर जन्माला यायचं नाही. मग जन्माला जर आलं नाही, यायचं नसेल तर काय करावं लागेल? माऊलीने सांगितलं, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीच ऐकू. की मीच एकमेव असा आहे की तुला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मी चुकू शकतो. मी म्हणजे साक्षात भगवंत, जो सद्गुरू आहे, भगवंत आहे, निराकार आहे, की याला शरण गेल्याच्या नंतरच जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होणार आहे. म्हणून वारंवार संत सांगतात की सद्गुरू करा, सद्गुरूला शरण जा. पण माणूस असा आहे की मोहमायामध्ये इतका अडकून गेला. काल सुद्धा बऱ्याच या मोहमायाच्या विषयी चर्चा झाली सत्संगमध्ये. मोहमायामध्ये इतका अडकलाय माणूस की त्यातून बाहेर यायला तयार नाहीये. म्हणजे श्रेष्ठ आहे, म्हणजे जी माया आहे, जी जड वस्तू आहे, मनुष्य जो आहे तो चेतन आहे आणि या वस्तू ज्या आहेत त्याला जड म्हटलेलं आहे. जड मध्ये आणि चेतन मध्ये श्रेष्ठ कोण? चेतन. बरोबर आहे. निर्जीव वस्तूपेक्षा सजीव वस्तू श्रेष्ठ आहे ना. मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे.
चेतन आहे मनुष्य. एखादं घड्याळ आहे, त्या घड्याळा आता ही घड्याळ आहे, तर या घड्याळाला सांगता येत नाही की माझी किंमत किती आहे, 500 रुपये का 1000 रुपये, सांगता येत नाही. त्याला वेळ सुद्धा सांगता येत नाही. त्याला सांगता येत नाही ही सरांची घड्याळ आहे, माझा मालक कोण आहे. रस्त्याच्या कडेला जरी पडलं हे घड्याळ, तरी त्याला सांगता येणार नाही की माझा अमुक अमुक मालक आहे, त्याच्या हातातून हे घड्याळ पडलं. आणि याच्याविषयी, या घड्याळाच्या विषयी आपल्याला सगळं सांगता येत आहे. म्हणजे कोण श्रेष्ठ झालं महाराज? मनुष्य श्रेष्ठ झाला. आता एखादी 500ची नोट रस्त्याच्या कडेला पडली, आता त्या नोटीला सांगता येत नाहीये की माझा मालक कोण आहे. त्या नोटीला हे सांगता येत नाही की माझा कलर चांगला आहे. त्या नोटीला सांगता येत नाही की एखाद्या कामगाराला दिवसभर काम करावं लागतंय मला कमावण्यासाठी. त्या नोटीला सांगता येत नाही की माझ्या या कागदाच्या तुकड्याची किंमत 500 रुपये. पण या सगळ्या गोष्टी कोणाला सांगता येतात? माणसाला. म्हणजे कोण श्रेष्ठ आहे? मनुष्य श्रेष्ठ आहे. मग श्रेष्ठ मनुष्य आणि माग कोणाच्या लागलाय? त्या झाडाच्या माग लागलाय. सांगण्याचा भावार्थ असा आहे की त्या गोष्टी पैसे करू नका किंवा मोहमायामध्ये अडकू नका. ते संसार, घरगुती संसार जो असेल, बाकीचे उद्योगधंदे असतील, ते महत्वाचे करणं, परंतु त्यातूनही वेळ काढून इथपर्यंत येणं सुद्धा गरजेचं आहे. या दरबारामध्ये, या दरबारावर पर्यंत येणं सुद्धा गरजेचं आहे. पण आपण म्हणजे त्याची आवश्यकता आहे, पण किती आवश्यकता? जेवढी आवश्यकता पाहिजे त्याच्यापेक्षाही आपण म्हणजे महात्मा सांगत असतो ना की 5 पिढ्याचं 7 पिढ्याचं कमवून ठेवून तरी कमाव एवढं, ते पैशाच्या मागं एवढं लाग की तुझं भागत. तुझ्या दारातून कोणी एखादा उपाशी जाणार नाही. पण माणूस त्या मोहमायामध्ये, त्या जडाच्या मागे इतका धावतोय की अगदी दुःखी सुद्धा होतो जर आपल्यापासून एखाद्याची जर अंगठी हरवली ना. आता श्रेष्ठ चेतन सांगितलंय, हे जड सांगितलंय, बाकीच्या वस्तू. पण एखाद्याची 2 ग्रामची जर अंगठी हरवली तर ते एवढा तळतळ करतो की दिवसभर, मी म्हणतो, महाराज म्हणतात की तो अगदी एक घागर भर म्हणलं तरी पाणी डोळ्यातून घालतो. एवढं दुःख त्याला होतं. म्हणजे त्या एवढ्या 2 ग्रामच्या त्या सोन्याच्या तुकड्याची अंगठीची किंमत एवढी आहे की माणसाला तिनं दुःखी करावं, इतका त्या मोहमायामध्ये माणूस अडकलेला आहे. मग संतांनी आपल्याला जागा केलेला आहे की या मोहमायामध्ये न अडकता की या दिशेनं वाटचाल करा. की तुमच्याकडे वेळ कमी आहे, तुमचं आयुष्य एक एक श्वासाने कमी होत चाललंय. रवींद्रनाथ टागोर म्हणतात की रोज नव्याने भगवंत तुम्हाला सकाळी काही श्वास देत असतो की जे 24 तास तुम्हाला पुरतील एवढे. मग त्या श्वासाचा आपण कसा वापर करायचा आहे हा त्याचा प्रश्न आहे. एक दिवस असा येईल की भगवंत म्हणेल की आता तुझ्या माझ्याकडे एवढे काय श्वास होते तुला देण्यापुरते, ते सगळे तुझे संपलेले आहे. मग हा दिवस येण्यापूर्वी आपण त्या श्वासाचं महत्व जाणून घेतलं पाहिजे. आता घरामध्ये आपल्या गॅस असतो, प्रेमाने बोला, गॅस असतो. आपण गॅस भरून आणला, जोडला आणि त्याचा जर लीक राहिला, उडून गेला तो एका दिवसामध्ये, तर आपल्याला किती तळतळ वाटते. पण तोच गॅस आपण आणला, महिना 2 महिने वापरला तर आपल्याला त्याचं दुःख होत नाही. का? तर त्याचा योग्य वापर झाला. तसं हा श्वासाचा सुद्धा, हे मिळालेले जे श्वास आहे याचा जर योग्य वापर झाला नाही तर शेवटी आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे. म्हणून संत सांगतात की हे श्वास जे तुला मिळालेले आहेत ते योग्य कामी लावा, संतांच्या सेवेमध्ये लावा, निराकाराच्या ध्यानामध्ये लाव, सत्संग सेवा नामस्मरणामध्ये हे श्वास तू व्यतीत कर, भक्तीमध्ये तुझं जीवन व्यतीत कर. यासाठी संतांनी जागा केला आहे. आता समागम सुद्धा महात्म्याने जिक्र केलं, समागम सुद्धा आलेला आहे. अभंग सुद्धा आहे. विश्वक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्याचा एक एक दिवस कमी होत चाललाय. मग सोयीत जाणून घ्यायचा आहे आणि काय करायचंय? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत वारंवार सांगतात की तातडी करा, परमार्थाची तातडी करा, संत समागमाच्या दिशेनं वाटचाल करा. आता आपल्याला तो मोका सुद्धा आलेला आहे. आताच महात्मा म्हणाले की 59वा संत निरंकारी समागम सांगली या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा आपण करणार आहोत. त्यापूर्वी सेवा सुद्धा लागलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्या प्रत्येकाला जायचं आहे, सेवा करायची आहे. सगळी ती सेवा आपल्याला वारंवार बहाल करत आहे, आपल्याला पक्क करण्याचा प्रयत्न करत आहे. महात्मा म्हणाले की आत्ममंथनावर सगळेच जण बोलतात, पण प्रत्येकानं प्रत्येकाचं आत्ममंथन करणं गरजेचं आहे. की आपण कुठपर्यंत, माताजींनी सांगितल्याप्रमाणे की आपला भक्तिभाव कुठपर्यंत पोहोचलाय, आपली भक्ती कुठपर्यंत पोहोचली.
लाभसिंहजी नावाचे संत होऊन गेले. ते लाभसिंहजी आणि अवतार सिंहजी महाराज एकदा आपल्या घरामधून भवनमधून त्यांच्या त्या राहत्या घरून बाहेर निघाले. गाडीमध्ये 2-4 महात्मा होते आणि गेटच्या बाहेर आले. आणि गेटच्या बाहेर आल्याच्या नंतर एक लांबून महात्मा आले दुरून बाहेर गाव. तर त्या महात्म्याने हात केला तर गाडी थांबवली. शहनशाहजींनी गाडी थांबवली आणि त्या महात्माला जागा नव्हती. तर त्यांनी काय केलं, लाभसिंहजींना सांगितलं की लाभसिंहजी तुम्ही आता, आणि ते लाभसिंहजी मंडळाचे पहिले प्रधान होते, त्यांना सांगितलं तुम्ही आता खाली उतरा. बाबाजींनी लाभसिंहजींनी सत्वचन म्हणून खाली उतरले आणि ते महात्मा गाडीत बसले. गाडी निघून गेली. पण हे दृश्य पाहणारे 2-4 लोक आजूबाजूला उभे होते. ते म्हणजे लाभसिंहजी वाटच पाहत होते. लाभसिंहजी थोडं पुढे आले की ते म्हणाले, काय लाभसिंहजी तुम्ही एवढ्या मोठ्या मंडळाचे प्रधान आणि शहनशाहजींनी तुम्हाला खुशाल गाडीच्या खाली उतरवलं. आता आणखी काही बोलणारच होते ते व्यक्ती. तर लाभसिंहजी त्यांना थांबवलं आणि म्हणजे थांब, अरे मला या ठिकाणी खाली उतरवलं, माझा गुरु आहे, माझा सद्गुरू आहे, मला तो अधिकार की मला त्या योग्यतेचं समजलं की मला खाली उतरवलं. ज्याप्रमाणे आपण घरी पाहुणे आल्याच्या नंतर घरातलाच एखादा व्यक्ती सोप्यावरून उभा राहतो आणि पाहुण्याला जागा देतो, त्याप्रमाणे शहनशाहजींनी मला खाली उतरून त्या महात्म्याला जागा दिली. उलट माझी सेवा पण घडली आणि मला सेवा करण्याची संधी पण प्राप्त झाली आणि त्या योग्यतेचं मला समजलं. त्या संताप्रमाणे आपलं जीवन कधी होईल सत्संगाची. उदाहरण सांगण्याच्या पाठीमागचं कारणच हेच असं की ज्यावेळेस आपण दृष्टांत सांगतो त्या पाठीमागचा सिद्धांत आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण सद्गुरूच्या वचनांचं पालन करू, सद्गुरूने सांगितलेल्या आदेशा उद्देशाचं पालन करू, त्यावेळेस आपण पक्के भक्त समजले जाणार आहोत. सत्संगाची प्रेमाने बोला. सद्गुरू आपल्याला पक्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्यामध्ये ते म्हणजे आपण एखादा संत सद्गुरूने पाहिलं नाही कसा दिसायला आहे, आपल्यामध्ये ती योग्यता प्राप्त करण्यासाठी आपल्याला ते त्या योग्यतेचं बनवण्यासाठी सद्गुरू आपल्याला त्या मातीच्या गोळ्याला जसा आकार दिला जातो तसा आकार देत आहे. तुम्ही असे व्हा की जगाने तुमच्याकडे पाहिलं पाहिजे. पाहिल्याच्या नंतर जगाला प्रश्न पडला पाहिजे की हा व्यक्ती नेमकं करतोय काय, इतका नम्रपणा याच्या अंगी आहे, एवढी मधुर वाणी याची आहे, नेमकं करतोय काय असा समोरच्याला प्रश्न पडला पाहिजे. आणि मग त्यांनी त्याच्या मागचं कारण ऐकल्याच्या नंतर त्याला निरंकारी मिशनचं मंडळाचं नाव कळल्याच्या नंतर तो त्याकडे आकर्षित झाला पाहिजे. म्हणून पक्क करण्याचं काम करत आहे की बाहेरून माणूस कसा का असावा पण त्याची भक्तिभाव जर दृढ असेल सद्गुरूविषयी, निराकाराविषयी, संतांविषयी, तो बाहेरून कसा दिसायला आहे त्याला काही महत्व नाहीये. एक अभंग सुद्धा आहे की कस्तुरीचे रूप अति हिनवर माझी असे सार मोलतया आणि काही तैसी चंदनाची झाडे परिमळे वाडे मोलतया काय रूपे असे परिस चांगला धातू केली मोला वाढ देणे फिरंगी अटिदा नय 12 रूपे गुणा मोले विके सहस्रावरी तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. की महात्मा म्हणतात की कस्तुरीचं रूप दिसायला बाहेरून आवडधोबड आहे, कुरूप आहे, परंतु त्याच्या आत जो सुगंध आहे त्या सुगंधामुळे तिला मोलाचं असं समजलं जातं. चंदनाचं झाड सुद्धा बाहेरून आवडधोबड आहे दिसायला, परंतु त्याच्या आत जो सुगंध आहे त्याच्यामुळे त्याला मोलाचं असं समजलं जातं. परीस सुद्धा दिसायला बाहेरून आवडधोबड आहे, दिसायला चांगला नाहीये, परंतु लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य त्या परिसामध्ये आहे म्हणून त्याला श्रेष्ठ मानलं जातं. तुकाराम महाराज म्हणतात की एखादी तलवार जर आटवली वितळून तर आणि विकायला काढली तर तिचे 12 पैसे सुद्धा येणार नाहीत, पण तीच तलवार जर धार लावून विकली तर तिचे 12,000 रुपये सुद्धा येतील. त्याप्रमाणे तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. ज्याच्या मुखामध्ये सद्गुरूचं, निराकाराचं, ईश्वराचं नाव आहे त्याला श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. मग तो दिसायला काळा असो, गोरा असो, कोणत्या जाती धर्माचा असो, याच्याशी कसलाही देणं घेणं नाहीये. त्याचा भाव जर शुद्ध असेल, आता गीत सुद्धा झालं ना, शुद्ध ठेव तुझी भावना देव कोठे आहे सांगना, की जर भाव शुद्ध असेल तर आपली भक्ती तिथपर्यंत पोहोचायला अधिक वेळ लागणार नाही. सत्संगाची तुम्हा आम्हाला सद्गुरू पक्क करण्याचं काम करत आहे, वारंवार आपला भाव शुद्ध करण्याचं काम करत आहे. आपण ब्रह्मज्ञान घेतलंय, आपलं आचरण दास्त आचरण सुद्धा कसं व्हायला पाहिजे. नुसता म्हणून उपयोग नाही. अनेक लोक आहेत समाजामध्ये भक्ती करत आहेत, संन्यासी लोक आहेत. दासला उदाहरण आठवले, एक संन्यासी भगवे कपडे घातलेला, गंध लावलेले, गाया 2-4 माळा, भस्म लावलेला, रस्त्याने चालला संन्यासी. आणि जाता जाता त्याला रस्त्याच्या कडेला एक दगड होता आणि त्या दगडाच्या जवळ एक सोन्याचं नाणं होतं.
आता ते सोन्याचं नाणं त्यांनी पाहिलं महात्माजी आणि त्याच्या मनात आलं ऊस लाव. पण दुसऱ्या क्षणाला त्याचा विचार आला की नाही, मी तर संन्यासी आहे, मला या सोन्याच्या नाण्याचा मोह नसला पाहिजे. थोडा पुढे गेला, परत मागं आला, नाही म्हणे संन्यासी आहे मी, हे नाणं आहे, पण मी कुठं चोरी करून घेऊ लागलोय, मला ते सापडलंय, कोणाचं तरी असं किंवा नसं, मला ते सापडलंय म्हणजे माझ्याच नशिबात आहे. त्यानं ते घेतलं आणि विचार केला की काय करू, 3 माणसाला विचारू, 3 लोकांना विचारू. जर लोक 3 माणसं जर म्हणले माझं आहे तर देऊन टाकू, आणि 3 जण जर म्हणले माझं नाही तर ठेवलं आपल्याला. आता त्यांनी समोरून एक माणूस आला, पहिल्या माणसाला विचारलं, तू हे नाणं तुमचं आहे का? तो माणूस म्हणे नाही महाराज, माझं नाही ते नाणं. आणि तो माणूस चालला आणि याला थोडा आनंद झाला. आता एकाला तर विचारलंय, आणखी दोघाला विचारायचंय, नाही म्हणले तर ठेवलं, हा म्हणलं तर देऊन टाकलं. तो मागं गेला थोडं बरंच आणि त्याने मागं वळून पाहिलं, म्हणे महाराज हे नाणं तुम्हाला त्या दगडाजवळ सापडलं का? याला वाटलं आता त्याचं हे काय माहिती. ते म्हणे हा, मला दगडाजवळ सापडलं. म्हणजे तुमचं आहे का? ते नाही नाही माझं नाही आहे, पण मला ते कालच पाहिलं मी, पण मी नाही उचललं माझं नसल्यामुळे. आता त्या व्यक्तीला कळालं की हे नाणं माझं नाहीये, मी उचलायचं नाही, पण हा संन्यासी असून याला त्या नाण्याचा मोह झाला. सांगायचा भावार्थ असा आहे की संन्यासी खरा कोण? तो जो व्यक्ती चाललाय साधारण तो संन्यासी का हा भगव्या कपड्यामध्ये जो व्यक्ती आहे, जो साधू आहे तो संन्यासी? ती अवस्था आपली प्राप्त व्हायला पाहिजे सत्संगाची. ब्रह्मज्ञानी संतांची जे गुण असायला पाहिजे सत्संगाची, ते गुण आपल्यामध्ये, नाही तर सामान्य माणसामध्ये ना आपल्यामध्ये जर काही फरक नसेल तर सत्संगाची आपण समाजामध्ये वावरत असताना वेगळे ठरवले जाणार नाही. त्यासाठी आपला विश्वास पक्का करणं गरजेचं आहे. संतांच्या सद्गुरूंच्या वाणीवरती आपला विश्वास पक्का करणं गरजेचं आहे सत्संगाची. जोपर्यंत आपला विश्वास पक्का होत नाही तोपर्यंत आपण भक्तीमध्ये सत्संगाची पुढे जाणार नाही. सद्गुरू आपल्याला पाहिजे, जसं सद्गुरू आपल्याला करू पाहतोय तसं आपण होणार नाही सत्संगाची. जोपर्यंत सद्गुरूचा आदेश आपण जर किंतु परंतु करत राहिलो, आलेल्या आदेशाचं जर पालनच केलं नाही सत्संगाची, रात्री उदाहरण सुद्धा महात्माजी खूप सुंदर सांगितलं. जर विश्वासच नाही, मी पांडवाला मारीन, पण प्रश्न केला त्या दुर्योधनाने की नाहीच मारलं तर, विश्वास जर आपला डळमळीत झाला सत्संगाची, तर खऱ्या अर्थाने आपण भक्तीमध्ये पक्के समजलं जाणार नाही. सद्गुरू आपल्याला तेच सांगत आहे, वारंवार पक्क करण्याचा प्रयत्न आपल्याला करत आहे सत्संगाची. आपल्याला भलाही त्याचा राग, एखादा लेकरूला, एखाद्या लहान लेकरू असतं, ते जर चुलीकडे चाललं, गॅसकडे चाललं तर त्याची आई त्याला फटका मारती, माग आहे इकडं मर असं म्हणते, पण ते खऱ्या अर्थानं ती लेकरू मारावं असं वाटत नसतं तिला. ती याच्यासाठी की ती इजा होईल त्याला, ते जाळ पोळण, ते विस्तव पोळण, चुलीजवळ काय तो जाळ पोळण, हा भाव तिच्या मनामध्ये असतो. तसं एखादा फटका जरी आपल्याला लागत असला, एखादा दुःख जरी आपल्या आयुष्यामध्ये येत असेल, एखादी ठेच जरी लागत असेल, तरी सद्गुरू आपल्याला ते पक्क करण्यासाठी, काहीतरी मोठ्या संकटातून आपल्याला वाचवण्यासाठी हे छोटंसं दुःख आपल्याला देत आहे. हा भाव मनामध्ये ठेवून सत्संगाची आपल्याला पुढे जायचं आहे. या सत्संगाची अधिक वेळ दास घेणार नाही. तुम्हा सर्व साधू संतांचं दर्शन दासला खऱ्या अर्थानं होतंय, आनंदाची गोष्ट आहे. सत्संगाची प्रेमाने बोला.